आणि जबरदस्तीने गुन्हा दाखल करायला लावतो, हे काही एखाद्या मंत्र्याला शोभणार आहे का या देशामध्ये? आणि परत उलटी आपल्या बोंबा आहेच की हे असं आहे तसं आहे, याला माज आला त्याला माज कोणाला आला दिसतोय ना. मोमीन खान नावाचा एक ग्रस्त आहे, तो हिस्ट्री शीटर आहे, याच्यावर अनेक गुन्हे आहे. याच्यापूर्वी पण त्याने एका मुलीची छेडखानी केली म्हणून त्याला चौकामध्ये भर चौकात चोप दिला गेलेला होता. आणि जहांगीर खान त्याचा भाऊ, जो भुसावळचा मतदार आहे, भुसावळमध्ये राहतो, भुसावळमध्ये जळगावचा मतदार आहे, जळगावमध्ये राहतो, जळगावमध्ये त्याचं वास्तव जळगावमध्ये आहे. तो एखाद्या काहीतरी संघटनेचा तिथे काहीतरी कामही करतो आणि तिथे जळगावमध्ये महापालिकेत त्याने उमेदवारीही केलेली आहे. तो स्वतःही तिथे कंटिन्यू बूथवर होता. बूथवर जर आपण बघितलं तर सीसीटीव्ही फुटेजमध्ये सगळं आपल्याला दिसून येईल. काल रात्री काहीतरी स्वतः मंत्री महोदय इथे आल्या रक्षाताई, आणि त्यांनी स्वतः पोलीस स्टेशनला येऊन तो प्रभाव टाकून तो गुन्हा दाखल केला. पण गुन्हा दाखल करायच्या संदर्भात आमची काही तक्रार नाही. कोण पण पोलीस स्टेशनला येऊ शकतो, कायद्यानुसार गुन्हा त्याची फिर्याद देऊ शकतो. तो काय असेल पोलीस चौकशी करतील, तपासात जे निष्पन्न व्हायचा जो आरोपी असेल त्याच्या संदर्भात जे व्हायचं ते होईल. पण आमचा व्यक्ती ज्या दिवशी त्या क्रॉस कंप्लेंट द्यायला आला, त्याला मारहाण झाली, उलट त्याच्या विरोधात त्याला मारहाण झाली, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला, त्यालाच आरोपी केला. त्यात आणखी काही लोक त्यांचा काही संबंध नव्हता, सीसीटीव्हीमध्ये कुठेच ते दिसत नाहीये, ती सीसीटीव्हीमध्ये असताना कुठे भांडण करताना दिसत नाही, अशा लोकांनाही आरोपी केलं. पण हरकत नाही, ते तपासात निष्पन्न होईल. सीसीटीव्ही फुटेजचे त्याच्यामध्ये आहे ती निगराणी, त्याच्यामुळे त्यात लक्ष होईल. पण इथे पोलीस स्टेशनच्या बाहेर माझा तो फिर्याद द्यायला, त्याला मारहाण केली एकाने, त्याला इथून हकलून दिला, त्याला तिथे शिवीगाळ करताना सार्वजनिक शिवीगाळ तो करत होता आणि सांगितलं की तू दिसलाही तर तुझं काय असेल ते करू, अशा पद्धती तू आता DYSP साहेबांसमोर आणि PI साहेबांसमोर तो सांगतोय. तशा संदर्भात मी SP साहेबांनी सांगितलं, आता DG मॅडमलाही मी तशा संदर्भात बोललेलो आहे. आज इथे फक्त पोलीस स्टेशनला यायचं, मोठे मोठे पदं घ्यायचे, मंत्रिपदाचा दुरुपयोग करायचा आणि पोलिसांवर दबाव टाकून गुन्हे दाखल करून सर्वसामान्य माणसाला वेठीस धरायचं, हा जो प्रकार 2-2, 3-3 वेळा इथे मुक्ताईनगरमध्ये होतोय, खऱ्या अर्थाने या प्रकाराची मी आता विचारपूस करायला आलो होतो. आणि अशा पद्धती दबावामध्ये मुक्ताईनगरमध्ये जर कायदा सुव्यवस्था कोणी तोडणार असेल, तुम्ही बघितलं असेल की निवडणुकीची आदर्श आचारसंहिता असताना काल मंत्री महोदय प्रोटोकॉल घेऊन पूर्ण गल्ली गल्लीत फिरत होत्या. जेव्हा की आदर्श आचारसंहितेच्या क्लिअर कट गाईडलाईन आहे की मंत्र्यांना त्यांचा प्रोटोकॉल घेऊन, त्यांचे ते वाहनं घेऊन, पोलीस वाहनं घेऊन, सायरन वाजवताना अशा पद्धती फिरता येते, ते मी निवडणूक आयोगावर तशी तक्रार करणारच आहे, तशी तक्रार करणार. त्यांचं मुक्ताईनगरमध्ये कोणत्याच बूथच्या यादीत नाव नाही, मतदार यादीत नाव नाही, तरी मी बूथमध्ये फिरत होत्या. बूथमध्ये म्हणजे 100 मीटरच्या प्रिमायसेसमध्ये फिरत होत्या. हे कायद्याला धरून आहे का? मोदी साहेबांच्या सरकारमध्ये इतक्या चांगल्या पद्धतीमध्ये सगळे लोकप्रतिनिधी वागत असताना यांच्यासाठी कायदा वेगळा आहे का? यांनी कायद्याचा वापर करायचा आणि कसेही मुक्ताईनगरमध्ये इतक्या चक्रा मारायच्या आणि ते लोकांमध्ये त्याचा धाक जमवायचा. हे सांगता मी 100 गाड्या घेऊन फिरत होतो. अरे मतदार होते, इकडचे तिकडचे लोक आणले तर मग काळा त्यांचं काय कोण कुठलं होतं तर जे मतदार होते ते मुक्ताईनगरच्या प्रत्येक गल्ली बोर्डामध्ये फिरू शकत होते आणि ते फिरत होते. पण तुमच्याकडे तुम्ही मतदार नसताना, तुम्ही मंत्री असताना मंत्रिपदाचा मतदारांवर प्रभाव पडावा म्हणून मागे सायरनवाल्या 2-2 गाड्या घेऊन फिरता, मागे निवडणूक आयोगाची गाडी फिरते, DYSP महोदय बी त्यांच्या मागे खूप वेळ फिरत होते, कारण मी त्याची रेकॉर्डिंग केली, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्याची आली. म्हणजे अशा पद्धतीत एक प्रभाव मतदारांवर होईल, ग्रामीण भागातल्या लोकांवर त्याचा काहीतरी प्रभाव होईल आणि मतदान इकडे तिकडे होईल. अशा पद्धती सगळ्या ऍक्टिव्हिटीज केंद्रातली राज्यमंत्र्यांनी काल इथे केलेल्या आहे, तरीही त्या संदर्भात कोण बोलायला तयार नाही. आणि परत उलटी आपल्या बोंबा आहेच की हे असं आहे तसं आहे, याला माज आला त्याला माज कोणाला आला दिसतोय ना. माझाने कोण फिरतोय दिसतोय. सगळी घटना म्हणजे गावामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे, किरकोळ वाद झाला तर मोडला गेला पाहिजे, त्याला तिथे थांबवला पाहिजे, शांत केला पाहिजे, चौधाऱ्याचं वातावरण राहिलं पाहिजे. हा धंदा आहे आपला. आपण मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये बेकायदा एवढं मोठं मंत्रिपद असताना आपण गोपनीयतेची शपथ घेतो, बेकायदा इतके जमाव आणतो, इतका जमाव जमावतो, रात्रभर पोलीस स्टेशन वेठीस धरतो आणि जबरदस्तीने गुन्हा दाखल करायला लावतो. हे काही एखाद्या मंत्र्याला शोभणार आहे का या देशामध्ये? या देशाचे मंत्री जर अशा पद्धतीत सर्वसामान्य लोकांवर गुन्हे दाखल करणार असतील तर मला तर असं वाटतं की सर्वसामान्याचं आयुष्य अंधारातच आहे.